परसुळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील गुरुचरण गट क्रमांक 1-2 मध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या गंभीर गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. सातबारा उतार्यावर अधिकृत नोंद असलेली गावाची सार्वजनिक पक्की विहीर कोणत्याही शासकीय परवानगी अथवा लेखी आदेश न घेता परस्पर बुजविण्यात आले आहे. या विहिरीच्या अवघ्या 5 ते 10 फूट अंतरावर मनरेगा योजनेअंतर्गत 30 ते 45 फूट खोल नवीन विहीर खोदण्यात आली. विशेष म्हणजे या नवीन विहिरीचे काम कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ही विहीर आजही बंद अवस्थेत असून गावकऱ्यांना कोणताही उपयोग होत नाही. बुजवण्यात आलेली जुनी सार्वजनिक विहीर ही दगडी बांधकामाची मजबूत विहीर होती. या विहिरीच्या पाण्याचा पीएच रिपोर्ट गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचे मालपूर आरोग्य केंद्राकडे आजही नोंद आहे. असे असतानाही ही विहीर नष्ट करण्यामागे नेमका हेतू काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच गुरुचरण क्षेत्रात 7 ते 8 विहिरी अतिक्रमण करून उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अतिक्रमित विहिरींबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हा विषय प्रशासनाकडून अनुत्तरित ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण करून खासगी लाभासाठी विहिरी खोदल्या जात असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. दोषींवर कारवाई करून सार्वजनिक विहीर पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनरेगा योजनेतील कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. सार्वजनिक पाणी स्रोतांचे संरक्षण होणार की प्रशासनाची दुर्लक्षाची भूमिका कायम राहणार, असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत.